फक्त हापूसची झाडं लावायची नाही, तर हापूसची झाडं लावत असताना त्याच्यासोबत 10 ते 20% इतर आंब्याची झाडं सुद्धा तुम्ही लावली पाहिजे, ज्यामुळे आपलं फ्रुटिंग वाढतं. आता सध्या आपण आंबा काजूची जी कलमं तयार करतो, साधारण त्याच्यामध्ये आपल्याला कशा प्रजाती आहेत? साधारणपणे पहिली जी आहे ती म्हणजे हापूस. त्याच्याबरोबर असं केशर असतं, पायरी असते, रत्न असतं, सिंधू असतं. अशा ज्या वेगवेगळ्या 7-8 प्रकारच्या ज्या व्हरायटीज आहेत त्यासुद्धा आपण बनवतो. कारण आता विद्यापीठसुद्धा असं सांगतं, की नुसतं मोनोकल्चर करायचं नाही. म्हणजे फक्त हापूसची झाडं लावायची नाही, तर हापूसची झाडं लावत असताना त्याच्यासोबत 10 ते 20% इतर आंब्याची झाडंसुद्धा तुम्ही लावली पाहिजे. ज्याचा फायदा आपल्याला परागीकरणासाठी होतो, ज्यामुळे आपलं फ्रुटिंग वाढतं. काजूमध्ये म्हणाल तर प्रामुख्याने वेंगुर्ला 4 आणि वेंगुर्ला 7 या खूप जास्त चालणाऱ्या व्हरायटीज आहेत. फणसामध्ये जो आपला कापा फणस आहे, जो आपला बर्गा फणस आहे, त्याच्याबरोबर बिनचिकाचा कापा फणस, गमलेस जॅकफ्रूट तो सुद्धा आपण बनवतो आणि त्या सगळ्यांचे मातृवृक्ष किंवा मदर प्लॅंट आपले स्वतःचे आहेत.